आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरासह परिसरात विविध शाळांच्या वतीने काढण्यात आलेल्या बालचमूंच्या दिंडीने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले। विठ्ठल विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम, पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल, अवघी माझी विठाई अशा अखंड नामघोषाने शहरातील मुख्य रस्ते दुमदुमून गेले। टाळ मृदंगाचा निनाद, भगव्या पताका आणि वारकरी संप्रदायाच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। सकाळपासूनच शहरातील विविध शाळांतून संतांच्या पालख्या, दिंड्या आणि रिंगणांचे आयोजन करण्यात आले होते। विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांची आकर्षक वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचे सुंदर दर्शन घडवले। हातात टाळ, भगवी पताका आणि मुखात अखंड नामस्मरण करत चिमुकल्यांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून दिंडी काढली। दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। पालखी समोर फुगड्या, टाळ्यांच्या तालावर अभंग, हरिपाठ आणि वारकरी परंपरेतील घोषणांनी परिसरात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण केली। रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी या दिंडीवर पुष्पवृष्टी करत चिमुकल्यांचे कौतुक केले। अनेक शाळांमध्ये पारंपरिक रिंगण सोहळाही उत्साहात पार पडला। विद्यार्थ्यांना संत परंपरा, वारकरी संप्रदाय आणि आषाढी वारीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले। अनेक शाळांमध्ये पारंपरिक रिंगण सोहळाही उत्साहात पार पडला। विद्यार्थ्यांना संत परंपरा, वारकरी संप्रदाय आणि आषाढी वारीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले। शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसमवेत टाळ मृदुंगाच्या गजरात सहभाग घेत भक्तिमय वातावरणात रंग भरला। बालवयातच संस्कार, अध्यात्मक आणि संतांच्या विचारांची ओळख व्हावी या उद्देशाने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। चिमुकल्यांच्या निरागस भक्तीने आणि विठुनामाच्या अखंड गजराने इचलकरंजी शहर अवघे पंढरपूरमय झाले। वारकरी परंपरेचे जतन आणि भारतीय संस्कृतीची ओळख नव्या पिढींपर्यंत पोहोचविणारा हा सोहळा नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरला। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्की फॉलो करा।